शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा जाचक अटी रद्द करण्यासाठी शिक्षक समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनास महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ जिल्हा सांगलीच्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन महासंघाच्या वतीने मनोगत व्यक्त करताना शिक्षक महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष अरविंद गावडे शाळांना उद्ध्वस्त करणारा जो संच मान्यतेचे निकष लागू केलेले आहेत ते तात्काळ रद्द करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। या आंदोलनासाठी सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ सांगली जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि शिक्षक समितीच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आमचे सर्व खाजगी प्राथमिक शिक्षक या आंदोलनात सहभागी झालेलेच आहेत। इथून पुढच्या सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होतील अशी ग्वाही देतो। खरं तर शाळा आणि शिक्षण हे या शासनाला विशेष सोडायचा दिसतोय। 6% खर्च करायचा असताना 1-1.5% कुठेतरी खर्च करतंय शासन आणि ते सुद्धा आता शासनाला नको झालेलं आहे। शिक्षकांचा पगार द्यायचा म्हटलं की शासनाच्या आता अंगावर यायला लागलेला आहे। म्हणून आज कुठेतरी सेवानिवृत्त शिक्षक नेमा, कुठेतरी DED वाले नेमा, म्हणजे त्यांचे 10 महिने झाले पगार त्याचेही दिलेले नाहीत, त्यांचं अनुदान सुद्धा दिलेलं नाही आणि ते नाही दिलं तरी चालतं हे शासनाला माहिती आहे। त्यामुळं अशा जाचकाठी लादून आपल्या शाळा उद्ध्वस्त करण्याचं काम, मग त्या नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असतील, आमच्या खासगी अनुदानित शाळा असतील, या सर्व शाळा बंद पाडायच्या आणि स्वयंअर्थ सहाय्यता शाळा की ज्या कराफी गोळाने चालवा तुमची शाळा या ब्रीदवाक्याखाली शासन शाळा आणून पाहत आहे। त्यामुळं वेळीच आपण सर्वांनी खरं तर जागा होणं गरजेचं आहे। आता सरांनी म्हणले की 7-7.5 शिक्षक संख्या आहे, परंतु या ठिकाणी अत्यंत कमी दिसते। याचं कुणाला तरी श्रेय जाईल, कुणाला तरी हे होईल, अशा उद्देशाने जर कोण लांब राहत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे। किमान शिक्षकांनी तरी संघटना कोणतीही असू दे पण चांगला विधायक कायम आणि आपल्या अंगावर जे येणार आहे त्यासाठी आपण लढायला तयार होत नसेल तर मग आपल्यात काय अर्थ काय आहे। यासाठी मी सर्व शिक्षकांना जे बसलेत यांचं अभिनंदन करेन, त्यांचा आभार मानेन, परंतु जे आले नाहीत त्यांनी सुद्धा इथून पुढच्या काळात किमान स्वतःसाठी तरी बाहेर पडावं असं त्यांना आवाहन करतो। या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो आणि शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या